नवीन वर्ष, नवीन मेनू, नवीन डिश या सिरीज मध्ये आपण एक नवीन कबाब बघणार आहोत. ऑब्विसली हाही कबाब बऱ्याच रेस्टॉरंट मध्ये मिळतो, परंतु आपण नव्याने हा मेनू मध्ये ऍड करत आहोत चिकन ठेचा कबाब आणि त्याचं आता आपण प्रिपरेशन बघणार आहोत. तर फर्स्ट मॅरिनेशन मध्ये आपण याच्यामध्ये थोडंसं मीठ ऍड करून घेणार आहेत, थोडीशी लसण अद्रकची पेस्ट, थोडीशी हळद पावडर, तर मोहरीचं तेल आणि नावाप्रमाणे याच्यामध्ये ठेचा, जो आपला चिकनचा ठेचा खरडा म्हणू शकतो, चॉप ग्रीन चिली, हा थोडासा स्पायसी येतो कबाब. आणि बेसिक मॅरिनेशन आपल्या याच्यामध्येच होणार आहे. सर्व पदार्थ आपण एकदम व्यवस्थितपणे चिकनच्या पीसेसला लावून घेणार आहेत. फर्स्ट मॅरिनेशन नंतर आपण सेकंड मॅरिनेशन जे करणार आहे त्याच्यामध्ये आपण जो ठेचा कबाबसाठी अजून एक मसाला तयार करून ठेवलेला असतो तो यूज करणार आहे. त्याच्यामध्ये आपलं हँग कर्ड म्हणजेच दही, त्याच्यामध्ये परत हिरवी मिरचीची पेस्ट, ग्रीन चिली पेस्ट जाते, कसुरी मेथी, चिकन मसाला, धने पावडर, जिरे पावडर, असे सर्व मसाले जातात आणि ते सेकंड मॅरिनेशन आपण करून मस्तपैकी मॅरिनेट झालेले चिकनचे पीसेस आपण रोस्ट करणार आहे. तर सुंदर असा ग्रीनिश कलर आलेला आहे हिरव्या मिरचीमुळे. तर पण सर्व चिकनचे पीसेस आता आपण सीखला लावून घेणार आहेत. सर्व मसाला आपण एकदा व्यवस्थितपणे त्याला लावून घेणार आहेत. अशा पद्धतीने आपला चिकन ठेचा कबाब आता तंदूर भट्टीमध्ये रोस्ट होण्यासाठी चाललेला आहे. अशा पद्धतीने आपला चिकन ठेचा कबाब फायनली प्लेटिंग साठी रेडी झालेला आहे. हा रेग्युलर पेक्षा स्पायसी कबाब आहे. ज्यांना स्पायसी हिरव्या मिरचीतलं काही आवडत असेल त्यांच्यासाठी हा बेस्ट कबाब असणार आहे. थोडंसं बटर, थोडंसं ग्रेटेड चीज आणि फायनली आपलं चिकन ठेचा कबाब रेडी.